हाय गाईज, हे बघा आम्ही आलोय सकाळ सकाळ कमला भवानीचं मंदिर. कुठे आहे? करमाळा. इथं सैराटची शूटिंग झाली. हे बघा मंदिराचं महत्व आहे का सायराट सिनेमाचं महत्व आहे. हा, मंदिराचं महत्व आहे. मग अजून एक काय महत्व आहे सांगा, अजून उल्लेख कशात आहे सांगा. रावरंभा निंबाळकर यांचे मंदिर आहे त्यांच्याकडे. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे मित्र अशोकराजे निंबाळकर त्यांनी माहेलका नावाची एक कादंबरी लिहिली. त्याच्यामध्ये या मंदिराचा खूप सुंदर उल्लेख आहे. ती कादंबरी वाचून जर काही माणूस आलं तर एक अगोदरच या इलाख्याच्या प्रेमात पडलेलं असतं आणि मग मंदिर पाहून जर आणखीच प्रेमात पडतो. ओके, माहेल का वाचा नक्की. हे बघा आमचे दोन पोपट, बघा पोपट आहे तिथं. आणि इथं खूप सुंदर प्रवेशद्वार आहे. हे असं एवढा मोठा दरवाजा आहे. खूप छान परिसर आहे बघा. आणि खूप जुनं मंदिर आहे. आणि याची खरी खासियत आहे हे बघा, हे अशी छोटी छोटी मंदिर आहेत इथं. खूप सुंदर. हे आमचे 3 पार्टनर असे चालत. भोलाजी कैसन बा. मस्त असं झाड आहे. हे बघा काय म्हणले. हाँ, जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. बहुत रवि किशन जी के फैन लगते हो. हे पाठीमागच्या बाजूने हे पहा, मंदिरापासून थोडंसं पुढं आलं की अशी घुमट आहे तिथं. हे बघा, हे अशी घुमट आहेत. आणि कमेंटमध्ये मला सांगा की कुठल्या पिक्चरची शूटिंग झाली इथं. ओके, हे बघा इथून थोडं पुढं गेलं की ती एक विहीर पण आहे, पण आपण तिकडं जाणार नाहीत त्याला, त्याच्यामुळे इथूनच आपण पाहूया. खूप सुंदर वाटतं, खूप छान आहे. इथं काही झाडं वगैरे पण छान छान आहेत आणि अजून ते तोडलेले नाहीत, शाबूत आहेत. आणि हे बघा, आणि मला वाटतं सकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत. आपण चाललो आहे कर्नाटककडं, पण जाता जाता आपल्या महाराष्ट्रातलं एक छानसं मंदिर पाहण्याची खूप छान इच्छा झाली. सगळ्यांना वाटलं की जाऊन यावं म्हणून आलं. तर हे बघा किती सुंदर आहे. आणि इकडं असं हे बघा, आलेच का मागं मागं. कमेंट्समध्ये नक्की सांगा इथं कसली शूटिंग झाली.